आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात काल मध्यरात्री बिबट्या शिरला होता. अखेर नागरिक वस्तीत शिरलेल्या बिबट्याला कैद करण्यात प्राणीमित्र संघटना आणि वन विभागाला यश आलं आहे. ट्रुगुन लायसन्स करून अर्थात बंदुकीद्वारे गुंगीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला प्राणीमित्र संघटना आणि वन विभागाने कैद केलं आहे. वन विभाग आणि प्राणीमित्र संघटनाने बिबट्याला सुखरूप कैद केल्याने चिखली परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे. कंपाऊंडमधून आतमध्ये उडी मारून आला. आतमध्ये गोठ्यामध्ये जनावरांच्या भोवती आसपास बरंच प्रयत्न केला त्यांनी, पण त्याला काय चावा घेता आला नाही त्यांना. आम्ही आजूबाजूने होतो, आरडून ओरडून तो थांबला आणि गोठ्यात बसला 1 तासभर. गोठ्यात बसला. गोठ्यानंतर उडी मारून कंपाऊंडच्या बाहेर आला. पुन्हा तुमची रेस्क्यू टीम आली, त्यांनी ते सगळं ॲक्शन चालू केली. त्याच्यातून उडी मारून परत बाहेर गेला, शाळूमध्ये जाऊन बसला. शाळूमध्ये तासभर बसला आणि परत उडी मारून परत अलीकडं आला. मग त्यांनी ते तुमची टीम लावली आणि ते इंजेक्शन मारलं आणि त्याला बेशुद्ध केला. माऊली ज्ञानोबा जगद्गुरू तुकोबराय यांच्या पदस्पर्शाने पुढे झाल्या ताळगाव चिखलीमध्ये आज साधारणतः सकाळी 4:49 आपल्या दिवाळंदी रोडवरती बेकरी समोर बिबट्या जाताना आप्पा साने यांनी पाहिल्यानंतर इमिडिएट त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा फोन. आज पहाटे 5 वाजता चिखली कमानीकडून सोनवणे रस्ते रोडला जाणार रस्त्यावर स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला. त्याप्रमाणे मी तात्काळ घटनास्थळी गेलो असता सोनवणे वस्तीच्या परिसरामध्ये तो एका गोडाऊनमध्ये होता. गोडाऊनला कॉर्डन केलं आणि त्याला पकडण्यासाठी आम्ही रेस्क्यू टीम वन विभागाची बोलवलेली होती. त्यांच्या मदतीनं पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो तिथून पळाला आणि सुदर्शन नगरच्या अपोजिट बाजूला असणाऱ्या शेती ज्या ठिकाणी ज्वारी आहे त्या ज्वारीच्या शेतीमध्ये तो घुसला. त्यानंतर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं. त्यांची रेस्क्यू टीम आली आणि प्रायव्हेट रेस्क्यू फाउंडेशनची टीम आली. त्यांच्या मदतीनं फायर ब्रिगेडच्या मदतीनं तर टोटल एरिया कॉर्डन केला गेला. गजबजलेल्या वस्तीमध्ये बिबट्या घुसणं ही एक अत्यंत धोकादायक बाब होते. सर्व बाजूने आम्ही कॉर्डन करून शेवटी वन विभागाच्या मदतीनं बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे.